नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ तसा बघायला गेला तसा प्रॉपर असा मील प्लॅनिंग नाहीये, पण काही गोष्टी जर आपण करून ठेवल्या ना तर त्या नक्कीच आपल्याला आपल्या आठवड्याभरातला बराचसा वेळ वाचवत असतात. तर तशाच काहीशा गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमधनं. आता सध्या पाऊस खूप सुरू झालाय आणि पावसात आपल्याला बऱ्याच वेळा चमचमीत असं काहीतरी गरमागरम असं खायचं असतं आणि त्याच्यासाठीच तोच विचार करून मी काही गोष्टी घरात बनवल्या. आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपण पावसातनं भिजून येतो, मग ते ऑफिसमधनं असो, खाली बाजारात गेलेलो असो, शाळेतनं असो, कॉलेजमधनं असो, कुठूनही असो, जेव्हा घरी पाऊल पडतं आपलं, तेव्हा असं वाटतं की अरे काहीतरी गरम गरम हवं. मग आपण कांदा भजी विकत आणतो किंवा भजीपाव, वडापाव येताना घेऊन येतो किंवा मग घरी बनवायचा गोंधळ घालतो. तर त्यासाठी मी आज काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सुरुवात करूया. माझ्याकडे ना धणा पावडर संपली होती, तर म्हणून म्हटलं चला आज थोडीशी धण्याची पूड करून ठेवू. तर सर्वात आधी मी धणे घेतले आणि ते हलके भाजून घेतलेत. खूप जास्त मी भाजून घेतलेले नाहीयेत, म्हणजे खूप जास्त भाजलेले नसले ना की मग ते कशातही आपण वापरू शकतो. धणे थंड होतात तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊ. तर इथे मी एक मसाला करणार आहे. त्याच्यासाठी मी धणे पाव पेला भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर पाव पेला बडीशेप भाजून घेतलेली आहे. हे ना अगदी हलकं भाजायचं, खूप जास्त भाजू नका, नाहीतर मग भाजलेल्याचा फ्लेवर येतो त्याला. इथे मी पाव पेला तीळ घेतलेले आहेत. तीळ मी काळे घेतलेले आहेत. तुम्ही सफेद तीळ वापरले तरी देखील चालतील, पण काळ्या तिळाने टेस्ट थोडीशी छान येते, अजून चवीला खूप छान असतात ते. म्हणून मग मी इथे काळे तीळ वापरलेत. शेंगदाणे ऑप्शनल आहेत, पण मी अगदी थोडेसे 1 चमचा टाकलेले आहेत याच्यामध्ये. ते पण हलके परतून घेतलेले आहेत. भाजताना कुठेही मी तेल वापरलेलं नाहीये. आता सर्वात शेवटी याच्यामध्ये पाव पेला सुकं खोबरं वापरलेलं आहे. हे पण खरपूस रंगावर भाजायचं. हे पण खूप जास्त खरपूस भाजू नका. थोडंसं एक भाजलं गेलं पाहिजे, कारण का तर आता पावसाळा आहे. थोडंसं भाजलेलं असेल तर नेहमी चांगलं. आता आपण हे सगळं ना थंड करायला ठेवायचं. एका प्लेटमध्ये काढून घ्या. प्रॉपर हे पूर्णपणे गार व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपले धणे देखील गार झाले. तर आता आपण या धण्याची पूड करून घ्यायची. पूड करताना मी बऱ्याच वेळा जाडसरच करून घेते, म्हणजे ती एखाद्या भाजीमध्ये किंवा कुठल्याही वेगळ्या पदार्थामध्ये आपण ती वापरू शकतो. खूप जास्त बारीक केली ना की तो मसाला तेवढा असा छान लागत नाही. पण एखादी जर तुम्हाला अशी बटाट्याची सुकी भाजी करायची असेल ना, तर त्याच्यामध्ये अशी जाडसर जेव्हा पूड तुम्ही टाकता ना, तर त्या भाजीची टेस्ट खूप छान येते. एकदा नक्की ट्राय करून बघा, जर तुम्ही ट्राय नसेल केली तर. पूड मी एका साईडला करून घेतली. तोपर्यंत आपला हा जो मसाला गार करायला ठेवलेला तो तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. मीठ थोडंसं कमीच टाका, खूप जास्त वापरू नका. याच्यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर काहीही वापरू शकता. मी आता याच्यामध्ये साधं मीठ वापरलेलं आहे. 2 चमचे वेलची, 2 चमचे साखर वापरलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये गूळ पण वापरू शकता. आता याच्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट ही काश्मीरी लाल मिरची जी पावडर असते ना, ती वापरलेली आहे. हे सगळं मिक्स करायचं आणि मिक्सरला फिरवून याची ना जाडसर पूड करून घ्यायची. खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. तर ही जी तयारी आपण करतोय ना, ती आपण ना अ, काय म्हणू शकतो त्याला, एखाद्या पुऱ्या किंवा बाकरवडी जसं असतं ना, तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पण प्रॉपर बाकरवडी ही नाही आहे. ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी चहाबरोबर कुरकुरीत आणि टेस्टी खाण्याची इच्छा होते. तर त्याच्यासाठी म्हणून मग मी हे 8 दिवसांसाठी करून ठेवलेलं आहे. त्याच्या आधी तळण्यासाठीचा एखादं ऑप्शन, म्हणजे जसं आपण वडापाव, भजीपाव असं खातो, तर त्यावेळेस घरच्या घरी छोटे-छोटे क्रिस्पी बॉल्स ज्याच्यामध्ये चीज वगैरे फिलिंग घालून करतो, तसे काहीतरी. तर असे काही ऑप्शन घरच्या घरी तयार असतील, तर ते लगेच आपण फ्रिजमधनं काढले, फ्राय केले किंवा शॅलो फ्राय केले तरी देखील होतात. तर इथे मी त्याच्यासाठी लागणारे बटाटे बॉईल करून घेणार आहे बघा. 3 बटाटे घेतलेत, पण 3 एवढे मला लागणार नाहीयेत. 1 बटाटा मी म्हटलं मला भाजीला वगैरे होईल आणि 2 बटाटे मला यूज होतील जास्तीत जास्त. 3 बटाटे अजिबात यूज होणार नाहीये. तर आता आपण ते उकडायला ठेवू. आता जे आपण कटलेट करणार आहोत ना, तर भाज्या
खूप काही माझ्याकडे आणलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी म्हटलं सोयाबीनचे करू. आणि सोयाबीन, बटाटा याच्यामध्ये तुम्ही बरेचसे काही याच्यामध्ये ॲड पण करू शकता. तर म्हणून सोयाबीन काढून घेतलेत. आता हा जो मसाला तयार झालेला, जेवढा मला पाहिजे होता तेवढाच मसाला मी काढून ठेवला, म्हणजे साईडला ठेवणार आणि बाकीचा या डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोअर करणार. हा मसाला तुम्ही कुठल्याही सुक्या भाज्या करा, इव्हन पनीरची करा. मेन म्हणजे बटाट्याच्या भाजीला जर तुम्ही हा मसाला टाकला ना, तर एक नंबर लागतो. अगदी सुकी भाजी करायची आणि याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला जर वाटलंच तर थोडासा गरम मसाला फक्त ॲड करा आणि भाजीची टेस्ट करा. खूप मस्त लागते याने भाजी. तर आता मी ना यावेळेस घेतला ना सोयाबीनचे जे मोठे येतात ना गोलवाले, ते नाही घेतलेत. असे जे ग्रॅन्युल्स येतात, जो चुरा असतो तो घेतलाय. म्हणजे हा भिजायला जास्त वेळ लागत नाही आणि परत ना मिक्सरला फिरवायला पण लागणार नाही. तर आज वेळ आहे माझ्याकडे, म्हणून मग मी हे गरम पाण्यात न भिजत घालता साध्या पाण्यात भिजत घालते. आणि खूप जास्त काही मोठे मोठे नाही आहेत गरम पाण्यात भिजायला घालायला पाहिजे एवढे, म्हणून मग मी अगदी साध्या पाण्यात भिजत घातले आहेत बघा. आणि हे आता साईडला आपण ठेवून देऊ. तोपर्यंत आपण ना इथे पीठ मळून घ्यायचं आपल्याला. तर पिठासाठी मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर 1 कप गव्हाच्या पिठाला पाव कप बेसन असं प्रमाण असणार आहे, जे आपल्याला पीठ मळायचं आहे त्याच्यासाठी. याच्यामध्ये पिठामध्ये तुम्हाला ॲडिशनल काही वापरायची किंवा टाकायची गरज नाही. मी याच्यामध्ये थोडंसं ना ओवा टाकणार आहे, आणि फ्लेवर अजून खूप छान येतो जेव्हा हे क्रिस्पी होतात तेव्हा. आणि याच्यामध्ये तुम्हाला गरम पाणी वगैरे पण नाही, साध्या पाण्यात हे मळून घ्यायचे. थोडंसं मीठ पाहिजे असेल तर तुम्ही टाका, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, कारण आपल्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे. हे तुम्ही ॲज अ कचोरीसारखं देखील करू शकता. मिनी समोसेस असतात तसे पण करू शकता. तुमच्यावर तुम्हाला जसं आवडत असेल तसं करा. ही रेसिपी मी यासाठी करते ना, की घरच्या घरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात, पण आपण त्या करायला कंटाळा करतो. किंवा मग असं होतं ना, की अरे घरी किती वेळ जाईल या सगळ्या गोष्टी करायला. पण जर तुम्ही अर्धा पाऊण तास काढलात ना, तर या सगळ्या गोष्टी घरी बनवणं खूप इझी असतं आणि सोपं देखील असतं. आणि घरच्या घरी बनवलेलं हे नेहमी चांगलंच असतं, बाहेरून आपण विकत आणतो त्याच्यापेक्षा. तर आता याच्यामध्ये मी तूप न वापरता तेलाचा वापर केलाय. 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग चपातीचा गोळा करतो ना त्याच्यापेक्षा कडक, म्हणजे थोडंसं घट्टसर असं याचं पीठ मळून घ्यायचं. खूप जास्त पीठ पातळ करू नका, कारण हे पीठ आपल्याला ना मळून एक 10 ते 15 मिनिटासाठी जास्तीत जास्त ठेवायचं आहे. आणि थोडासा घट्ट पिठाचा गोळा असेल ना, तर तो जास्त वेळ जरी राहिला ना तरी खूप जास्त पातळ होत नाही. जर सुरुवातीलाच आपण तो गोळा पातळ जर मळून घेतला ना, तर मग तो 10-15 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ राहिला ना, मग तो अजून पातळ होत जातो. म्हणून मग थोडासा घट्टसर भिजवायचा. आपल्या नॉर्मल पिठाचं पण असंच आहे, आपल्याला थोडासा जास्त वेळ लागणार आहे, किंवा आपल्याला माहिती नाही की फिक्स आपण एवढ्या वेळेस, म्हणजे एवढ्या वेळाने लगेचच पोळ्या वगैरे करणार आहोत ना, तर त्याच्यासाठी आपण ते थोडंसं घट्टसर मळायचं. तर आता इथे बघा मी लाडू करणार आहे. तर लाडू करताना ना आपण बऱ्याच वेळा घरी विचार करतो, की अरे माझ्याकडे हे नाहीये सामान आणलेलं, ते सामान आणलेलं नाहीये, लाडू कसे बनवायचे? किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्या डोक्यात काय विचार येतो, अरे चला मेथीचे लाडू बनवू, चला मुगाचे लाडू बनवू, चला बेसनचे लाडू बनवू, चला रव्याचे लाडू बनवू. अरे पण हेच नाहीये, अरे पण तेच नाही. तर मला असं वाटतं ना, लाडू बनवण्यासाठी घरामध्ये जे काही अवेलेबल असेल ते सगळं तुम्ही वापरा. आणि प्रत्येक वेळेस मला असं वाटतं, की ड्रायफ्रूट वापरूनच भरपूर असे चांगले लाडू बनतात असं देखील नाहीये. घरामधला प्रत्येक पदार्थ हा हेल्दीच असतो. आणि सगळ्या गोष्टी जर वापरून तुम्ही एकत्र करून एखादी गोष्ट जर म्हणजे पदार्थ बनवला ना, तर तो हेल्दीच होणारा आहे. तर मी माझ्याकडे ज्या काही गोष्टी असतात ना, त्याच वापरून हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर काही गोष्टी मी इथे सगळ्या मोजून अशा नाही घेतलेल्या आहेत. फक्त एक प्रमाण कळावं, की आपल्याला किती अंदाजाने आपण घेतलेलं ना, म्हणून मी हे एका साइजचं सगळं करून घेतलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला मी सांगते, की मी काय-काय घेतलेलं आहे. जे माझ्याकडे अवेलेबल आहे ना, त्या सगळे पदार्थ मी काढून घेतलेले आहे. तुम्ही मला बऱ्याच वेळा लाडूची रेसिपी शेअर करताना बघितलं असेल, तर मला त्याच्यासाठीच असं वाटतं ना, की एक लाडू हा सकाळी खाल्ला ना, दुधाबरोबर खा किंवा चहाबरोबर खा,
खूप हेल्दी होऊन जातो, पोट पण भरून जातं. आणि ही जी पावडर याची तयार होणार आहे ना, ही तुम्ही लाडू न करता तुम्ही याचे ॲज अ प्रोटीन पावडर म्हणून पण उपयोग करू शकता. मग तुम्ही तो दुधातनं घ्या किंवा कशातनंही घ्या. तर बघा, सर्वात आधी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर अजून काय काय घेतलंय ते पण तुम्हाला सांगते मी. तर बारीक रवा आहे, नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, थोडेसे मखाणे घेतलेत, सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर ओट्स घेतलेले आहेत, त्याच्यानंतर चणे घेतलेले आहेत, त्याच्यानंतर ज्या माझ्याकडे बिया अवेलेबल होत्या त्या मी बिया घेतलेल्या आहेत, थोडेसे बदाम होते अवेलेबल, बदाम आणि त्याचबरोबर वेलची, जी अख्खी वेलची होती ना ते घेतलेले. आता आपण हे ना सगळं एक एक करून मिक्सरला फिरवून घ्यायचंय. पण त्याच्या आधी ना ते आपल्याला भाजून घ्यायचं, आणि भाजताना मी तुपाचा वापर अजिबात करणार नाहीये. तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप वापरू शकता, नाही वापरलं तरी देखील चालतं. आता याच्यामध्ये तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता. जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल बारीक, तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर देखील करू शकता. मी थोडंसं रवाळ टेक्स्चर येण्यासाठी, कारण चणे घातलेले आपण, तर त्याच्यामुळे मी म्हटलं थोडंसं खाताना अगदी चिकटले नाही पाहिजे, आणि नाचणीचं पीठ पण होतं म्हणून मी थोडासा हा बारीक रवा घेतला, आणि तो मिक्सरला जेव्हा आपण फिरवू ना तेव्हा खूप जास्त तो बारीक होणार नाही, थोडासा किंचितसा असा रवाळच लागतो खाताना, म्हणजे अगदी दाताला वगैरे असे ते चिटकले जात नाही. तर हा सगळा विचार करून तुम्ही देखील घरच्या घरी लाडू बनवू शकता. तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल त्या सगळं एकत्र करा मस्त, आणि घरच्या घरी थोडेफार लाडू जरी तुम्ही बनवले ना, एक 10-15 लाडू जरी झाले तरी तुमचा आठवड्याभराचा सकाळचा नाश्ता हेल्दी होऊन जातो. तर एक एक करून हे सगळं जे भाजून घेतलेलं ना, ते आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं, आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला ते मिक्सरमधनं जाडसर असं फिरवायचं. म्हणजे थोडं थोडं करून फिरवा, एकत्र फिरवायला जाऊ नका. एकत्र फिरवलं ना की मग ते खूप खालचं म्हणजे वाटलं जातं, वरचं तसंच राहतं. आणि बदाम मखाना थोडासा फिरायला थोडंसं काय होतं ना, थोडं कचकचित राहतं कधी कधी. तर ते आपण थंड व्हायला ठेवू. तर आता आपण हा जो पिठाचा गोळा मळून घेतलेला, त्याला पण 15 मिनिटं झालेली आहेत ऑलमोस्ट. तर तो मी परत एकदा मळून घेतला, आणि याचे ना 2 समान गोळे करून घेते मी. आणि जसा आपण चपातीचा पारी म्हणजे पुरीसाठी मोठी एक लाटतो ना, तशी याची पूर्णपणे एक मोठी अशी पोळी लाटून घ्यायची. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही. शक्यतो जाड ठेवू नका, आणि शक्यतो खूप पातळ ठेवू नका. जाड झाली तर मग ते खूप जाड-जाड लागतं मग खायला. लाटताना थोडंसं मी पिठाचा वापर केलाय. आपलं जे गव्हाचं पीठ असतं तेच वापरून तुम्ही ही मोठी अशी लाटून घ्या. मी गोल लाटणार नाहीये. थोडीशी अशी चौकोनी असते ना, तशी ही लाटून घेणार आहे. ही प्रोसिजर आपण जे करतोय किंवा हे जे बनवतोय ना, या ज्या पुऱ्या आहेत त्या प्रॉपर अशा बाकरवडी स्टाईलनेच आपण करणार आहोत. पण हे बाकरवडी नाहीये, जसं मी तुम्हाला म्हणते तसं. फक्त एक काहीतरी चटपटीत खायला हवं यासाठी आपण करणार आहोत. एक तर बघा, तुम्ही लाडू आपण बनवले आज, ही आपली बाकरवडी झाली, त्याचबरोबर कटलेट पण आपले तयार झाले. तर हे 8-15 दिवसासाठी तुमच्यासाठी परफेक्ट असा नाश्ता आहे घरच्या घरी. कटलेट तर तुम्ही कधीही वेगवेगळ्या पद्धतीने घरच्या घरी खाऊ शकता. तर आता याच्यावरती ना तेल लावून घ्यायचं. कडा मी बाजूने कापून घेतला, म्हणजे ते इक्वल एका साईज मध्ये छान असं स्क्वेअर मध्ये होईल. थोडंसं तेल लावलंय. तुमच्याकडे जर चिंच गुळाची चटणी असेल, हिरवी चटणी असेल, ती तुम्हाला वापरायची असेल तर ती तुम्ही वरती लावा, त्याने पण टेस्ट खूप छान येते. तर आता याच्यावरती आपण जो मसाला बनवलेला ना, तो सगळा पसरवून घ्यायचा. तेलामुळे तो वरती चिकटायला मदत होते. पाणी मात्र लावू नका. पाण्याने तेवढं असं खूप जास्त असे कडक होतात ते, असे क्रिस्पी टेक्स्चर नाही येणार त्याला. जसं कडक कडक लागतं ना, तशी ती पुरी होईल आपली. तर आता हा जो आहे ना, सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा, आणि याचा रोल करून घ्यायचा. रोल करून घेताना तो पण अगदी घट्टसर तुम्हाला रोल करायचा आहे. पूर्णपणे घट्ट हे करून घ्यायचा नाही, तर मग ती आतला हा जो मसाला भरलाय ना आपण, तो सगळा बाहेर येतो. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं रोल घट्ट करण्याचा प्रयत्न करा. आता कापताना जर तुम्ही सुरीने कापणार असाल तर सुरीला थोडंसं तेल लावा आणि मग कापा.
नाहीतर तुम्ही बेस्ट आपला जो दोरा असतो ना, तो दोरा टाकून त्याचे ना छोटे छोटे कटिंग करून घ्या, म्हणजे ते इक्वल साईजने होतात. तर आता हे मी ना अगदी मीडियम साईज, म्हणजे खूप असे लांबी रुंदीला असे खूप जास्त नाही ठेवलेत, छोटे छोटे आहेत बघा. आणि हे असं प्रेस करून घेतलेत, कारण आपण हे तळणार नाही आहोत. मी हे ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहे. जर तुम्हाला तळायचे असतील तर तुम्ही तळू पण शकता. तळून थोडासा वेळ जास्त जातो, आणि बेक करायला टाकलं की मग मी एका साईडला माझी कामं करू शकेन. तर मी ट्रे मध्ये पूर्णपणे तयार करून ठेवले. थोड्या वेगवेगळ्या साईजचे केलेत, थोडे मोठे केलेत, थोडे छोटे केलेत आणि अगदी छोटे पण केलेत. अशा वेगवेगळ्या साईजचे मी तयार करून ठेवलेत. हे ओव्हन मध्ये 180ला 10 ते 12 मिनिटासाठी मी बेक करून घेणार आहे. आता आपलं सारण तोपर्यंत थंड झालंय. ते आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ. आपल्या ज्या ह्या पुऱ्या आहेत त्या बेक होताना बघा ना किती छान दिसतात, म्हणजे लिटरली हळूहळू त्या फुलतायत पण आहे वरच्या साईडने. आता हे जे मिक्सर मधनं फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती याची क्वांटिटी झाली आहे, मी किती साहित्य घेतलेलं. अगदी थोडं थोडं जे जे घरामध्ये अवेलेबल आहे ना ते सगळं घ्या तुम्ही. याच्यामध्ये तीळ वापरू शकता, तुम्ही शेंगदाणे वापरू शकता, जे तुमच्याकडे घरी असेल ते वापरा. मुलांना आवडत असेल तर थोडंसं कोको पावडर तुम्ही ऍड करू शकता याच्यामध्ये. आणि आपण वळणार आहोत ते गुळाच्या पाकामध्ये. तर गुळाचा पाक मी कधीच करत नाही लाडू वळताना. नॉर्मल गुळाची पावडर घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं गुळ वितळण्यासाठी मी पाणी टाकलंय. हे छान याला उकळी काढायची आणि आपला हा पाक तयार झालेला आहे. आता हा जो तयार झालेला पाक आहे तो आपण आपल्या जे काही आपलं सारण मिक्सरला जे लावून घेतलेलं, वाटून घेतलेलं, त्याच्यामध्ये डायरेक्ट हा गरम गरमच ओतायचा. आणि फक्त हाताला थोडेसे चटके मात्र लागतात, पण ते गरम गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे. जर तुम्ही लाडू गरम गरम असताना वळले नाही तर मग नंतर ते लाडू वळले जाणार नाही. मग ते सारण जे आहे ना त्याचं फसफसणार, म्हणजे ते हातातच राहणार नाही. वळले किती जरी तुम्ही म्हणाल ना तरी ते वळले जाणार नाही. आणि हे जे सारण आहे ना याच्यामध्ये तेलकट असं काही नाहीये, फक्त थोडंसं खोबरं आहे आणि बदाम आहे. जेव्हा शेंगदाणे वगैरे असं सगळं भरपूर प्रमाणात असतं ना तेव्हा ते ऑलरेडी सारणाला पण थोडंसं तूप तेलकट असं सुटतं, त्याच्यामुळे मग ते वळायला थोडेसे तेलकट होतात. पण आता याच्यामध्ये खूप जास्त असं काही नाही, कारण आपण रवा पण वापरलाय. त्याच्यामुळे जे काही थोडंसं खोबऱ्याचं असेल ते रव्यामध्ये मिक्स होऊन जातं. आणि रव्याचे लाडू तुम्हाला माहितीये की ते वळणं पण खूप एक मोठा टास्क असतो. तर आता हे हळूहळू करून अगदी छोटे पण नाही वळणार आहे मी, आणि खूप जास्त मोठे पण नाही. जर मी अगदी मीडियम साईजचे केले तर 17-18 लाडू या सारणाचे आरामात होतील. आता बघू आपले किती लाडू होतात या सारणामध्ये. तर इथे आता माझे हे 13 आणि एक छोटा, ऑलरेडी 2 लाडू पोटात गेलेले आहेत करता करता. तर असे 15 लाडू तयार झालेले माझ्याकडनं. आणि जास्त मोठे पण नाही बनवलेत मी आणि अगदी छोटे पण नाही बनवले. याच्यापेक्षा छोटी साईज पण तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला बनवायचे असतील तर. तर हा पण एक 10 दिवसांसाठी इनफ सकाळचा नाश्ता झालेला आहे. कटलेट पण मी करून ठेवू आणि भाकरवडी पण 8-10 दिवस मला आरामात जाणार आहे. तर कटलेट करण्यासाठी हा जो सोयाबीन होते ते पाण्यातनं पूर्णपणे गाळून मी वेगळे करून घेतले. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली. याच्यामध्ये मसाल्यामध्ये जे चिली फ्लेक्स आणि ओरेगनो होतं ते टाकले. याच्यासाठी पण मला कमेंट होती की हे सॅचेट तू कुठून आणले? तर हे मी एका मॉलमधनं घेतलेले, पण हे ऑनलाईनला अवेलेबल आहे. मला मागे प्रियाने सांगितलेलं की हे ऑनलाईनला अवेलेबल आहेत, तर तुम्ही Amazon वरती वगैरे चेक करा. हे इझिली अवेलेबल आहे. 10-10चा पॅकेट्स मिळतात. ₹40 ₹45 हे ऑनलाईनला अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि जे आपण उकडवून घेतलेले बटाटे होते ना ते याच्यामध्ये किसून घेणार आहे. आणि किसून झाल्यावर हे एवढंच आपण याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं बाइंडिंगसाठी तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड करा, किंवा मग जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील किंवा जर ब्रेड असेल उरलेला वगैरे तर तो वापरा, किंवा मग नाहीतर बेस्ट घरच्या घरी वापरायचं असेल तर तुम्ही पोहे वापरा. पोहे थोडेसे भिजवून घ्या ते वापरा, किंवा पोह्याची पावडर करून जर तुम्ही याच्यामध्ये वापरली तरी देखील चालेल. किंवा तुमच्याकडे ओट्स असेल, ओट्सची पावडर जरी करून तुम्ही याच्यामध्ये वापरली तरी याचं बाइंडिंग परफेक्ट होतं. आता हे छान मळून घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला याचे बॉल करायचे असतील किंवा कटलेट करायचे असेल, याच्यामध्ये थोडंसं तुम्ही चीज टाका. आपले चीज बॉल तयार झाले.
छोटे छोटे अगदी भजीसारखे करा, छोटे छोटे तर असे ते पण तुम्ही बनवून स्टोअर करून ठेवू शकता. पण आता मी हे जे करणार आहे ना, हे मी फ्रीजमध्ये स्टोअर म्हणजे करून ठेवणार नाहीये. मला जेव्हा पाहिजे, कारण मला माहिती आहे की मला हे टिक्कीच करून खायचं. तर जेव्हा मला करायचं असतील तेव्हा मी हे काढेन, कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करेन, कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये. नंतर ते मी ब्रेड क्रम्बमध्ये परत एकदा घोळवून मग ते शॅलो फ्राय करून घेईन, म्हणजे हे प्रॉपर टिक्की तयार होते. आणि तोपर्यंत आपली ही बाकरवडी म्हणा किंवा ही जी मिनी पुरी आहे, बेक मिनी पुरी, ही पण तयार झालीत आणि किती क्रिस्पी झाली तुम्हाला आवाजावरनं कळतंय बघा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. अजून काही गोष्टी होत्या ज्या मला अजून करायच्या आहेत, पण त्या मला ब्लॉगमधनं शेअर करता नाही येणार, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. ऑलरेडी मी आता बघितलं तर व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. मग मी अंदाजा तसाच घेते की व्हिडिओ किती शूट झाला आणि त्याच्यानंतर मग तो थोडासा स्प्लिट करण्याचा प्रयत्न करते. तर चला, आजच्या व्हिडिओमधनं साध्या सिंपल रेसिपीज आहेत ज्या आपण म्हणजे नेहमी असा विचार करतो करायच्या, पण बऱ्याच वेळा आपण त्या करणं टाळतो. तर त्याचं मागचं रिझन्स काय असतात किंवा कशा पद्धतीच्या असतात त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे. तुम्हाला अजून काही अशा रेसिपीज बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ ॲक्च्युली ना, हा व्हिडिओ मी आधी शूट केलेला आणि काल जो तुम्ही व्हिडिओ बघितलेला म्हणजे जो आपला किचन फाईंडचा, तो नंतर येणार होता आणि हा मील प्लॅनिंगचा मी आधी अपलोड करणार होती. तर असं थोडंसं माझं कन्फ्युजन चाललेलं की कुठला व्हिडिओ पहिला टाकायचा, हा की तो. दोन्ही शूट माझे झालेले लवकर, पण बघू आता जसा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल त्याच्यावरती आहे. आज शनिवार रविवारमध्ये मी म्हटलं आज शनिवार आहे तर सगळं मील प्रेप आपण करून ठेवू, म्हणजे आठवड्याभरासाठी. आता पावसाळा चालू झाला आणि ट्रेनचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि ट्रेन खूप लेट असतात आणि आल्यानंतर मग खूप कंटाळा येतो. आणि मग ट्रेनमधनं येताना पण ना, एक जिथे पाऊण तास किंवा 1 तास लागतो ट्रेनमध्ये, तिथे दीड पावणे 2 तास लागतात. मग त्याच्या वेळेस थोडंसं म्हटलं काहीतरी आपल्याकडे पण बॅकअप पाहिजे, या हिशोबाने सगळ्या गोष्टी आज मी सॅटर्डेला करून ठेवलं. थोडंसं पनीर पण मॅरिनेट करून ठेवलंय, थोडंसं पनीर म्हणजे काढून ठेवलंय भाजीसाठी आणि थोडंसं मी मॅरिनेट करून ठेवलंय, जसं टिक्का वगैरे असतो ना आपण तसं वगैरे काहीतरी करायला. अजून थोड्याशा अजून काही गोष्टी आहेत, म्हणजे वडी वगैरे प्रिपेअर करायचं आहे मला. तर ते मी ॲक्च्युली बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, म्हणून मी आजच्या व्हिडिओमधनं ते काही शेअर करायचा विचार केला नाही. पण बघू, एखाद्या शॉर्ट व्हिडिओमधनं वगैरे नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर देखील शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं छान अशी कमेंट करा आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे हाईप करा, म्हणजे हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.